तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्तासाहेब असून सुद्धा रेखाच्या आठवणींमध्ये अडकले आणि मी सुद्धा त्यांच्याजवळ खेचलीच जाते. काय करू तेच कळत नाहीये. त्यांना जीव लावून मी चूक तर नाही करते ना. दत्तासाहेबांना लवकर बरं व्हायचं असेल तर त्यांना त्यांचा भूतकाळ विसरणं गरजेचं आहे. कसं करू तेच समजत नाहीये मला. जितकी मी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करते तितकी मी त्यांच्यात अडकत चालली आणि ते रेखाच्यात. नक्षी गरमागरम वडापाव आणले, 2 घास खाऊन घे. मला नको दादा, तुम्ही खाऊन घ्या. ये नक्षी उपाशी राहू नकस. थोडं खाल्लंस तर पोटाला आधार भेटल. मी नाही खाऊ शकत दादा, अगं कारण मी शपथ घेतली. जोवर दत्तासाहेब पूर्ण बरे होत नाही तोवर मी निर्जळी उपवास करायचं ठरवले. कर्म माझं. अगं दत्ताभाऊ बरेच होणार आहेत. यासलं उपास तपास करून स्वतःची हेळसांड करून घेऊ नकस. सोडते उपास तपास, चल मुकाट्याने खाऊन घे. चल नका ना बळजबरी करू. दत्तासाहेबांचा जीव वाचवण्यासाठी माझ्याच्याने जे काही शक्य होईल ना मला ते सगळं करून बघायचं. नका हो मोडायला लावू माझा उपवास. तुम्ही खाऊन घ्या. मी पण नाही खाणार. जा शंकर दादा, तुम्हाला ए शपथ बिपत काही घालू नको. मी खातो. भूक लागली मला. रेखाताई म्हणजे शंकर दादा, दत्तासाहेबांच्या तोंडात सारखं रेखाताईंचं नाव असतं आणि आता आतमध्ये बी ते त्यांचंच नाव घेत होते. कुठे असतील हो त्या? आपण बोलवून घेऊया का त्यांना इथं? अगं पण नक्षेप महेश्वरी, गोष्टींची वळणं बदलायला लागल्यात प्रतापराव. घरात घुसून प्रसादात ईश कालवण्यापर्यंत मजल जाती आणि आपण काहीच करू शकत नाही. जिथं आमच्या दत्ताच्या जीवावर बेतले तिथं आपण फक्त त्याच्या बरी होण्याची वाट बघतोय. आम्हाला स्वतःचाच राग यायला लागलाय आता. महेश्वरी, तुम्ही मुद्दाम केलं का हे? तुम्हाला माहिती असतं प्रसादात विष आहे तर तुम्ही त्याला खायला दिलं असतं का? पर हे षडयंत्र ज्यांनी कोणी बी रचलंय त्याला शोधून काढायलाच पाहिजे. त्या बिगर आम्ही स्वस्त बसणार नाही. म्या सांगतो कुणाचा डाव आहे. कुणाचा? जे पायतान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय नव, तेच पायतान तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार. तुझ्या मनात जे काय आहे ते स्पष्ट बोल. हाय साहेब, अहो एवढ्या हुशार तुम्ही, तरी बी ह्यो डाव तुमच्या लक्षात कसा येईना मला नवलच वाटतंय. तुझा कुणावर संशय आहे? संशय नाही अण्णा, संशय नाही, खात्री आहे माझी, खात्री. ह्यो समदा डाव एकाच व्यक्तीनं रचलाय आणि ती म्हणजे तुमची लाडकी नक्षत्र. कला काय बी बोलतेय तू? नक्षत्र कशा पायी करेल हे समज. कसे अण्णा, समोरच्याला संपवायचं असलं नव्हं की आधी त्याच्या विचारावर घाव घालावे लागतात. एकदा का त्याचे विचार आपल्या ताब्यात आले की मग त्याला आपल्या तालावर नाचवायला जास्त वेळ लागत नाही. आणि तुमची लाडकी नक्षत्रा नेमकं हेच करतीये. तिला या घरात स्वतःच स्थान निर्माण करायचंय आणि म्हणून ह्यो समजा कुटाणा चालवलाय त्या पोरीनं. कले कावीळ झाली ना की माणसाला समज जग पिवळं दिसतंय.
जरा डोळ्यावरचा तुझा संशयाचा चष्मा उतरव आणि डोळे उघडून नीट बघ. अगं जी पोरगी दत्ताला ॲम्ब्युलन्स मध्ये घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन येते, रात्रभर त्याच्या संग थांबते, ती पोरगी कशा पाहिजे दत्ताच्या जीवावर उठल? कारण दत्तासाहेबांचा खूप जीव आहे रेखाताईंवर. दत्तासाहेब लवकर बरे व्हावे यासाठी तरी आपण त्यांना परत बोलवायला हवं. अगं पण नक्षेप, मला माहिती आहे त्यांना इथे बोलवलं तर सगळेच नाराज होतील आणि मी पण खूप मनापासून बोलवते असं नाहीये, पण दत्तासाहेबांचा जीव बी तितकाच महत्वाचा आहे म्हणून हे सगळं. पण तुझं बोलणं मला एकट्याला पटून उपयोगाचं नाहीये नक्षे. नाही म्हणजे तुझे विचार चांगले आहेत, पण ते विचार म्हणूनच चांगले आहेत. ती रेखा कुठे आहे, काय करते, काय बी माहित नाही. हो मग एकदा प्रयत्न तर करून बघूयात. वाया जातील. तू म्हणत असशील तर आपण तिला हुडकून काढू, पण दत्ताभाऊंच्या मनामध्ये तिच्याबद्दल नुसता रागच आहे. हो मग ते त्यांचं नाव सारखं घेतात, त्याचं काय करायचं दादा? तुम्हाला वाटतं त्यांच्या मनात राग, मला वाटतं ते प्रेम आहे. ते कधीच विसरू शकणार नाही. प्रेमाचं रान तर कवाच उठले, याला सवय म्हणते. सवय झाले दत्ताभाऊंना, काय बी झालं की त्या पोरीचा विचार करायचा. नाही ते बेकार सवय आहे, तीच त्यांना आतून पोखरून काढते. मग ही सवय मोडायला हवी. लई प्रयत्न करून झाले, पण दत्ताभाऊ माघारच घेईना झाले. एका सवयीची संगत सोडायला दुसऱ्या गोष्टीची सवय लागायला लागते. तेच दत्तासाहेबांसोबत बी करायला हवं. हे कोणती सवय लावणार तू त्यांना? प्रेम करायची. थोडा वेळ लागेल पण अवघड नाही. त्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकवायला हवं. नेमकं तेच करते ती पोरगी, ध्यानात येत नाही भाई तुमच्या? हा, काळजी करायचं नाटक चालवलंय तिनं. काळजीचा आव आणून दत्ता भाऊच्या मनात स्थान निर्माण करायचंय तिला. आणि आई साहेब, एकदा का तिनं दत्ता भाऊच्या मनात तळ ठोकला की तुमची जागा गेली म्हणून समजा. कले कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती कधी. दत्तावर आमचा पूर्ण विश्वास. अगं ज्या पोरीनं त्याचा जीव वाचविला तिचे आभार मानायचे सोडून तू तिची निंदा करतीस. कसं समजावं मी तुम्हाला? काय करू म्हणजे समजा तुमच्या ध्यानात येईल? हा, अहो, काय जादू काय केली त्या पोरीनं तुमच्यावर? तिची दुसरी बाजू बघायलाच तयार नाही तुम्ही दोघं. मला एक सांगा, किती वर्ष झाली आपण या घरात पूजा टाकतोय? किती वर्ष झाली आईसाहेब स्वतःच्या हाताने महाप्रसाद बनवतात आणि किती वर्ष झाली पहिला घास त्या दत्ता भाऊला खाया देतात? हा, एवढ्या वर्षात कुणी इश नाही कालवलं. ही घटना या वर्षी कशी घडली? भवानी बी आलता की या वर्षी पूजे? तो कुठे येतो दरवर्षी? मग या सगळ्यामध्ये त्याचा हात नसेल कशा? आई साहेब, तसं काही असतं तर स्वतःच्या गाडीत घालून तुम्हाला हॉस्पिटलला नेलं असतं का त्यानं? जरा तरी विचार करा. तसं तर नक्षत्रानं बी दत्ताला हॉस्पिटलमध्ये आणलंच की. हारलो, हात टेकलं मी तुम्हा दोघांसमोर. नाही म्हणजे किती बी डोकं आपटून सांगितलं तरी तुम्हाला ऐकायचंच नाही ना व. बरी एक गोष्ट सांगतो, तेवढी ध्यानात ठेवा. ज्या पोरीवर आज डोळं झाकून तुम्ही विश्वास ठेवताय नव, तीच पोरगी तुमचं डोळं फोडाया बी कमी करणार नाही. ही पोरगी काय चीज आहे ते तुम्हाला तवाच कळल जेव्हा दत्ता भाऊचं काहीतरी बरं वाईट झालेलं असेल. या कलेचं डोकं कुठं आणि कसं धावल
त्याचा अंदाजच बांधता येत नाही. ती पोरगी वाढत आल्यापासून तिच्या मागं लागली. हिला काय अडचण आहे तेच समजणं झालंय. कारण ती जे काय बी बोलती त्या बाजूने आपण कधीच विचार नाही करत. त्याची गरज नाहीये. ती वाढत आल्यापासून तिनं दत्ताचा जीव वाचवलाय. एकदा नाही 3 वेळा. तसं बघायला गेलं तर तिचं उपकारच आहेत दत्तावर. दत्तावर आमचे उपकार असाय पाहिजे. दत्ताला कुणाच्या बी उपकाराचा टेकू घेऊ देणार नाही आम्ही. कारण त्याच्यावर फक्त आमचा अधिकार आहे. अहो तुमचे अधिकार कोणी बी हिरावून घेत नाहीये. त्या कलाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. लक्ष देऊ नका. लक्ष देऊ नका म्हणताय तुम्ही? जिथे दत्ताची दोर आमच्या हातातनं सुटत जाताना दिसते आम्हाला आणि तुम्ही म्हणताय तिथे लक्ष देऊ नका. या वस्तीमध्ये माहेलेकाच्या नात्याची उदाहरणं दिली जातात. त्याच वस्ती समोर आमच्या या हातून त्याच्या पोटात विषाचा घास गेला. काय इब्रत राहिली आमची? हा सांगा ना, काय इब्रत राहिली आमची? आणि जेव्हा उद्या दत्ता विचारल की तू तुझ्या हातनं आम्हाला इश घातलंस, तेव्हा काय उत्तर द्यायचं? आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, पारडं झुकतंय प्रतापराव. आणि त्याची ही सुरुवात आहे. हे समजे तुमच्या मनाचे खेळ आहेत. तुम्हाला वाटतंय ना तसं काय बी होणार नाही. ती पोरगी साधी आहे हो, गरजू आहे. कुणासमोर काय बी बोलत नाही म्हणून तिच्यावर वाटेल तसं आरोप करणं बरं नाही. ती पोरगी कटकारस्थान करू शकल याच्यावर माझा सपनात बी विश्वास नाही. मग हे समजा कोणी केलं असेल? आहे तुमच्याकडे उत्तर याचं? शहानिशा केल्या बगर मी नाही सांगू शकत. मग तर कला म्हणते ते सुद्धा नाकारता येत नाही. या समध्या प्रकरणामागे जर का नक्षत्र असेल तर तिला याची शिक्षा भोगावीच लागणार. काय बी झालं तरी दत्ताला इतक्या सहजासहजी सुटू न द्यायचो आम्ही. कारण त्याच्यावर फक्त महेश्वरीचा अधिकार आहे. आणि गावात मान भी महेश्वरीचाच राहायला पाहिजे. काय झालं दत्तासाहेब? दत्तासाहेब काही हवंय का? काय? पाणी हवंय? देते हा. पाणी संपले, मी आणून देते तुम्हाला लगेच. हा थांबा. पाणी पाणी ताई, पाणी हवं होतं. कुठं मिळेल? पाणी हवं द्या मॅम.
खरंच दत्तासाहेबांच्या जीवाला धोका असेल का? काय सांगत असेल तो भवानी त्या डॉक्टरांना? दरवाजा उघडा, आम्हाला आत येऊ द्या, आम्हाला आतमध्ये येऊ द्या डॉक्टर साहेब. डॉक्टर लोक ऐकत नाही हो. जर का तुम्ही दरवाजा नाही उघडला ना, दरवाजा तोडून टाकू आम्ही. शांत व्हा प्लीज, प्लीज शांत व्हा. आम्हाला दत्ता भाऊला बघायचंय. दरवाजा उघडा डॉक्टर साहेब, दरवाजा उघडा. अहो ऐका तरी सर, लोक ऐकतील असं वाटत नाही सर. डॉक्टर याने जास्त वेळ थांबू शकणार नाही. तुम्ही यांना इथे थांबवून ठेवा, तोपर्यंत मी पोलिसांना फोन करतो. हॅलो 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 पोलीस स्टेशन. प्लीज थांबा तरी. साहेब साहेब मी या गावच्या श्री महाराज शासकीय रुग्णालयातून बोलतो साहेब. साहेब इथे ना हॉस्पिटलच्या बाहेर गावकरी खूप दंगा करतात साहेब. साहेब साहेब तुम्ही लवकरात लवकर यंत्रणा पाठवा साहेब प्लीज. काही पण करा, थोडं शांत व्हा, शांत व्हा. हो साहेब, थँक्यू साहेब, थँक्यू थँक्यू थँक्यू. दरवाजा उघडा नाही तर अख्ख्या हॉस्पिटलची नासारी करीन मी. थांबा थांबा, आमचं ऐका हो ऐका. माझं ऐका, दत्ता साहेब बरे आहेत. ते आम्हाला माहित नाही. आम्ही डोळ्यांनी बघू तेव्हा आमची खात्री पटेल, नाहीतर दगडफेक करीन हॉस्पिटलवर. नाही, हे शंकर्या, आम्हाला दत्ता साहेबांना बघायचंय. सर तुम्ही तरी समजवा यांना. माझ्या सकट पूर्ण हॉस्पिटल स्टाफ घाबरलाय. अहो डॉक्टर यांना रोखणं अवघड आहे. थांबा मी बघतो काहीतरी, बघतो. डॉक्टर, जर का दत्ता भाऊंना काही झालं तर अख्खं हॉस्पिटल जाळून टाकेन. तसलं काही करू नका, तसलं काही शांत व्हा जरा. ते काय सांगू नका, आम्हाला दत्ता भाऊंना भेटायचंय. दरवाजा उघडा, उघडा दरवाजा. अख्खं हॉस्पिटल जाळून टाकेन. एवढी गर्दी कशा पाहिजे? आई साहेब, रातच्यापासूनच लोकांनी इथं पिंग घालून बसलेत. त्यांना दत्ता भाऊंना भेटायचंय. अरे पण हे समजे एवढे पेटून का उठलेत? अण्णा, ते हॉस्पिटलवाल्यांनी मनाई केली त्यांना आतमध्ये जाण्यापासून. सावकाश. साहेब, खाल्लेलं समद उलटून पडलं का? थांबा, मी कुणाला तरी सांगते बोलवायला. काळजी करू नका. दत्ताभाऊंची तब्येत कशी आहे? दादा, त्या नर्स ताई त्यांना जरा बोलवता का? काहीच पचत नाहीये यांना. 2दा उलट्या झाल्या आतापर्यंत. नक्षत्रा, बाहेर जरा गडबड झाले. समद गाव उलटले दत्ताभाऊंना बघाय. त्यांना अडवता नाकीनू आले इथल्या लोकांना. पण दत्ता साहेबांना तपासायचा आणि बाहेर त्यांचं काय संबंध? बाहेर जाऊन बघ, मग कळल. वस्तीतली लोक खवळलेत दत्ताभाऊंना भेटायचंय म्हणून. आणि म्हणून कोणी बी डॉक्टर इथं यायला तयार नाहीयेत. डॉक्टर घाबरले समजे. पण हे त्यांचं काम आहे. स्वतःच्या जीवापुढे काम बिम काही नसतं. नक्षे समजायची पाचाव धारण बसले. त्यांना भ्या वाटते की दत्ताभाऊंना काय झालं तर त्यांच्या अंगाशी येईल. दादा पण असं घाबरून कसं चालले? आणि अशा अवस्थेत दत्ता साहेबांना काय झालं तर कोण जबाबदार आहे? समज सांगून झालं, पण लोक ऐकायलाच तयार नाही. बाहेर लोकांचा जमाव बघून पार गारटून गेलेत. पोलिसांना बी बोलवलंय. बघताय काय? घुसा, तोडून टाका. सगळ्याला मागे घ्या आणि गरज पडली तर लाठीचार्ज करा. लाठीचार्ज करा यांच्यावर. मागे चाल, अरे मागे चाल, हो मागे चला.
महेश्वरी तुम्ही तरी अडवा त्यांना. ही विकत घेतलेली गर्दी नाहीये, तर दत्ताच्या प्रेमाखातर आलेली लोक इथे. मान्य आहे, पण इथं गदारोळ माजल. ए भाऊ चला ना मागे मागे वकील मागे सर मागे चला. दगड फेक करा, फेका. थांबा. काय करताय हे? आणि कशा पायी? हे बघा, आम्हाला दत्ता भाऊसनी बघायचं आहे. त्यांचे हाल अहवाल कळल्यापैकी आम्ही इथनं जाणारच नाही. अहो दादा, तुम्ही समजा इथे जमला. तुमचं दत्ता साहेबांवर प्रेम आहे, समजा मान्य आहे मला. पण तुम्ही जर असे वागलात तर दत्ता साहेबांना आवडेल का? अहो पर आम्हाला त्यासनी भेटू का दिलं जात नाही? कारण त्यांची प्रकृती अजून पण नाजूक आहे. तुमचं दत्ता साहेबांवर प्रेम आहे, तुम्हाला त्यांची काळजी आहे, म्हणून तुम्ही सरकारी गोष्टींची नासाडी करून इथे अरेरावी करताय. अहो पण या वागण्याचा इथे असलेल्या बाकीच्या आजारी माणसांवर काय परिणाम होत असेल ह्याचा विचार केलाय का तुम्ही? तुमच्या गोंगाटामुळे आज डॉक्टर आणि इतर लोक घाबरले. त्यांची दत्ता साहेबांना तपासण्याची बी हिंमत होत नाही. आणि हे समज कशामुळं? तुम्ही पसरवलेल्या दहशतीमुळे. आतमध्ये दत्ता साहेबांना सकाळपासून 2 वेळा उलट्या झाल्या. त्यांना तपासायची गरज आहे, पण तुम्ही जमल्यामुळे कुणीच दत्ता साहेबांजवळ जात नाही. अशाने ते तरी त्यांचं काम कसं नीट करू शकतील? बघा नक्षत्राताई, आम्हाला फक्त इतकं जाणून घ्यायचं की त्यांची तब्येत कशी आहे. मग हे इतक्यात शांतपणे बी विचारता आलं असतं की. त्यासाठी हा एवढा आरडाओरडा करायची खरंच गरज होती का? म्या आणि शंकर दादा आम्ही रात्रभर इथंच होतो. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आमचं बारीक लक्ष आहे. मी हे पण सांगते की कालपेक्षा त्यांच्या प्रकृतीमध्ये आज थोडी का होईना सुधारणा आहे. आणि हे समजा कोणामुळे झालं? या डॉक्टरांमुळे आणि इथल्या लोकांमुळे. आणि आज तुम्ही त्यांनाच धमक्या देताय. दत्ता भाऊंना जाग आलीये का? नाही अजून बी ते गुंगीतच आहेत. पण माझी खात्री ते लवकरात लवकर बरे होते. तोपर्यंत तुम्ही समद्यांनी जरा शांतपणे घ्यावं. नका असा आरडाओरडा करू. चालतंय, फक्त आम्हाला एकदा त्यांचं दर्शन घडून द्या, मग आम्ही मुकाट्याने घरला जाऊ. अहो दादा, त्यांना गादीवरून उठायला बी होत नाहीये. आणि अशा परिस्थितीत त्यांना बाहेर नाही आणू शकत. त्यांना आरामाची गरज आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? होय. ना तुम्हाला त्यांच्याबद्दल खोटं नाही सांगणार. दत्ता साहेब लवकरात लवकर बरे व्हावे असं तुम्हाला वाटतं ना? मग त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. औषधाला तुमच्या प्रार्थनेची जोड मिळाली तर ते आणखीन लवकर बरे होते. एकनाथ काका, तुम्ही यांच्यापेक्षा वयानं अनुभवानं मोठे आहात.
तुम्ही बी ह्यांच्या संग मिळून हे सगळं. एकनाथ काका, खऱ्या मनानं देवाकडे गारानं घातलं ना की तो ऐकतो आपलं बोलणं. तुम्ही मोठे आहात, तुम्हीच सांगा की अशा परिस्थितीत दत्ता साहेबांच्या जीवासाठी प्रार्थना करायची की असं आक्रमक व्हायचं. बरोबर आहे तुझं. आम्ही समजे दत्ता भाऊंसाठी देवाकडे साकडं घालू. काय म्हणता? होय. या गावाला, इथल्या लोकांना ज्यांनी कायम आपल्या कुटुंबाप्रमाणे जपलंय अशा आपल्या आईसाहेब, दत्तासाहेब यांच्यासाठी तरी आपण शांत राहू, एवढीच विनंती आहे माझी. तुमच्या अशा वागण्यामुळे त्यांचंच नाव खराब होणार आहे. मी तुमच्या समजांपेक्षा लहान आहे. काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. नाही पोरी, माफी तू नको माग. माफी तर आम्हाला मागायला पाहिजे. तू तर आमचे डोळे उघडले. आम्ही असं वागलोय, आता ताई साहेबांसमोर जायची बी लाज वाटायला लागली आम्हाला. आईसाहेब मोठ्या मनाचे आहेत, ते नक्कीच माफ करतील तुम्हाला. कराल ना आईसाहेब? नक्षत्र जे बोलली त्यावर समद्याने जरा नीट विचार करा. उगा घाई कुतळीला येऊन वागू नका. दत्ता भाऊंना मरणाच्या दारातून बाहेर काढायचं असेल तर तुमच्या प्रार्थनेची, आशीर्वादाची गरज आहे. आणि या पोरीनं दत्ता भाऊ बरे व्हावे म्हणून निर्जयी उपवास धरलाय. आपण पण आपल्या परीनं तिच्या प्रार्थनेला हातभार लावूया. काय एकनाथराव? मग निघा, इथली गर्दी कमी करा आणि डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. येतो ताई साहेब. चला रे घरला. शेवटी आमची भीती खरी ठरलीच. पारडं चुकलं. नक्षत्राचा डाव चांगलाच रंगला. आईसाहेब, हे सगळं म्या. नक्षत्रे, लोक उगवत्या सूर्याला नमन करतात आणि आजचा सूर्य तू आहेस. यापुढे आता तू दत्ता सोबत असताना आम्हाला कसली बी चिंता. स्वतःच्या जीवापेक्षा दत्तासाहेबांचा जीव जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी.
शंकर दादा, तुम्ही इथे म्हणजे दत्तासाहेबांना एकटं सोडून आलात तुम्ही? मैं भी आलो. हे दोघं बी असे झरकन आत कशा पायी पळाले? काही कळना झाले. दत्ताला काही आई, ऐक. हे नक्षे बघू. हे केवढं लागलंय तुला? दादा, तुम्ही माझं सोडा, तुम्ही जा, त्याला पकडा आधी. नक्षे केवढं लागलंय तुला? दादा, माझं सोडा, तुम्ही जा आधी. अगं पण हे तू नाही नाही, तुम्ही जा, लवकर जा. दत्तासाहेब, अहो अहो, उठा. काय काय करताय तुम्ही? अहो, उठा, वर पडून राहा तुम्ही. या, उठा. मला काय नाही झालंय. उठा उठा. चुकतं माप वळवायला लागणार असं दिसतंय. तुम्ही पडून राहा, माझी नका काळजी करू. ते तुला ते अहो नाही, मला काही जास्त लागले. तुम्ही पडून राहा. तू दत्तासाहेब, तुम्ही झोपा की, मला आरामाची गरज आहे. काय झालं? समजा ठीक आहे ना आतमध्ये?
सांगा की आई साहेब. थांबा मी बघून येतो. नाही 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 म्हणजे दत्ता झोपलाय, उगा त्याची झोप मोडाय ना ग. नक्षत्र आहे ना हो आतमध्येच. हाय, दत्ताच्या अंगावर चादर घालत होते. मग ती एवढी धावत पाहत का गेली आतमध्ये? कदाचित दत्ताच्या झोपेची वेळ झाली म्हणून ते दोघं. अरे शंकर्या, अरे तू आतमध्ये होतास ना, मग इकडनं कुठनं आलास? आता दत्ता भाऊंवर हल्ला झाला. काय? अरे पण कुणी केला? ताईसाहेब ते नाही कळलं, पण नक्षत्राने चौथाच्या हातावर वार झेलला. तो पळून गेला, त्याच्याच मागे गेलो मी. अरे पण आम्ही आता आत गेलो तेव्हा नक्षत्र. तिच्या बी हाताला जखम झाले, पण दत्ताभाऊ जागे होते म्हणून तिने दाखवलं नसणार. तर प्लीज डॉक्टर चला लवकर. मी आधी आलो. हा. काय झालं? नाही काय नाही झालं. तू जाऊन बघ दत्ता बरा आहे का. ते बघावं लागणारच आहे. पण आई साहेब, नक्षत्राची पावलं चुकीच्या दिशेने पडतायत असं नाही का वाटत? दत्ता भाऊंचा जीव वाचून ती त्यांच्या गळ्यातलं ताईत बनण्याचा प्रयत्न नसेल ना हो खरं? मला आपलं वाटलं म्हणून बोललो. मी आहे आतमध्ये. सांगतो काय अण्णा, या खिडकीतून पळाला. सापडला असता तर मुर्दाच पाडला असता. पण कोण होता कोण त्यो? नाही ना गावला, त्यामुळे कळला नाही. पण मी त्याला सोडणार नाही. जखम खूप खोल आहे, टाके घालावे लागतील. हो, नको डॉक्टर, राहू द्या. अहो असं कसं चालेल? टिश्यूज फाटलेले आहेत आणि जखम उघडी राहिली तर सेप्टिक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. नक्षत्रा, डॉक्टर सांगतात तर करून घे की. बरं. चला आपण टाके घालून घेऊया. या. कसा आहे सर लेखा? चेतन, आई साहेब, डॉक्टर तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. तुम्ही वॉर्ड नंबर 7 मध्ये या. आई साहेब, ते दत्ता साहेबांना कळलंय आम्हाला, आणि हे बी कळलंय की तू पुन्हा एकदा दत्ताचा जीव वाचवलास. हो आई साहेब, त्यांचं रक्षण करणं मी माझं कर्तव्य समजते. तू त्याच्या संग आहेस ना व? मग आम्हाला त्याची अजिबात काळजी नाही बघ. माझ्यापेक्षा तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून त्यांच्या जीवाला धोका नाही. मी आलेच. नक्षत्रा, हा आई साहेब. आम्ही तुला म्हटलं होतं ना, उगवता सूर्याला लोक नमस्कार करतात. आज आमच्या दत्ताला मरणाच्या दारातून पुन्हा एकदा बाहेर काढलेस. तुझे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. आई साहेब, तुमचे उपकार आहेत. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही मला घरात आसरा दिला, म्हणून आज नक्षत्रात श्वास घेऊ शकते. समजा जन्म जरी तुमच्या पायाशी घालवला तरी ते फिटणार नाही. आई साहेब, येऊ मी? ते हे या दत्ताच्या अदुगर हिचाच डाव रांगवाय पाहिजे. लय मध्ये कडमड करायची सवय लागली तिला. तिचं येळीच पंख नाही छाटलं ना मोरे साहेब, तर गावचा आणि पाटलाच्या घरचा ताबा घ्यायला तिला येळ लागणार नाही. पुढचं पाखरू आहे ती पोरगी.
तिचं पंख तर छाटणारच, पण माझ्या स्पेशल स्टाईलनं. मोरे अजून बी गप आहे, पण आता नाही. आता डाव रंगवायचा असेल तर माझा तुरुपचा एका काढावाच लागेल. अहो मग मोरे साहेब काढा की लवकर, नाहीतर आपला डाव येईपर्यंत समजा त्या नक्षत्राच्या हाती जाईल. तसा बी तो दत्ता हॉस्पिटलात पडला ईशामुळं. तिला हरवायला आपल्याला येळ लागणार नाही, येत आहे का ध्यानात? तिची वरात तर काढणारच, परत त्या अदुगर त्या दत्ताची वरात काढणार. त्याला प्रेमाच्या ईशाचा असा बोंड पाजणार की ते ईश त्याच्या अंगात भिनलं पाहिजे. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. दत्ता म्हणजे पाटलीनबाईच्या हातचं शस्त्र आहे ना, व त्या शस्त्राला प्रेमाची धार बोतट करते की नाही हे तू बघच. समजलं ना आता? तुम्ही नका काळजी करू. दत्ताभाऊ निवांत आज झोपलेत. तुम्ही उगाच घरला गेलेले परत आलात. काय एकनाथराव, एक फोन करायचा होता. शंकराने हमल्याची बातमी समजली आणि तडक निघून आलो बघा आम्ही. राहवलंच नाही आम्हाला. शंकराला काय बी म्हण, ती पोरगी नक्षत्रा ती हाय म्हणून दत्ताभाऊंच्या जीवावरचं संकट टळलं. तिनं फक्त दत्ताभाऊंचाच नाही तर गावातल्या समद्यांचा जीव वाचवलाय. शंकर, त्या पुरीनं समजा गावाचं रुपडच पालटून टाकलंय. लयच गुणाच्या पायाची पोर आहे. किती बी मोठं संकट येऊ माग हटतच नाही बघ ती. माग तर हटावंच लागल. एकदा का त्या पाटीलबाईचं पाय लटपुटू लागलं की तुला तुझा मार्ग मोकळा आणि मला माझा. तू त्या दत्ताची शिकार कर, अनम्या नक्षत्राची. असं हाल करतो पोरीचं की कुत्र बी खाणार नाही. या पोरीला असा त्रास देणार आहे की यापुढं या यमयमच्या भावनांशी खेळताना कुणी बी पोरगी 10 वेळा विचार करत. मोरे साहेबांचं गणित जरा वेगळंच दिसतंय. म्हणजे दत्ताला सोडून नक्षत्राच्या माग का लागले ती? डॉक्टर साहेब, आपल्याकडे देवानंतर कुणी येत असेल तर ते डॉक्टर असतात. कारण तुम्ही लोकांचा जीव वाचवता. खरं सांगायचं तर हे त्या लोकांचं प्रेम. आम्ही तर फक्त आमचं काम करत असतो. मग तुम्ही तुमचं काम योग्यपणे केले. आपण लोकांना फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला नाही फसवू शकत. अहो, तुम्ही काय बोलताय? मला कळत नाही. भवानी तुम्हाला भेटला होता ना? काय बोलणं झालं तुमच्यात आणि त्याच्यात? भवानी आणि माझ्यामध्ये नाही, काय बोलणं नाही झालं. तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मग काल रात्री तो तुमच्या केबिन मध्ये काय करत होता? अजून बी लक्षात आलं नसेल तर उलगडून सांगते. या जागेत तुमच्या हॉस्पिटलमध्ये दत्ता साहेबांवर 2 वेळा जीव घेणं हल्ला झालाय. 2 वेळा? एक आत्ताचा, जो आत्ता दत्ता साहेबांवर हल्ला झाला तो हाणून पाडला ती वेगळी गोष्ट आहे, पण त्याआधी काल रातच्याला बी झाला. काल रात्री? अहो, कसं शक्य आहे? मग ह्या गोळ्या दत्ता साहेबांच्या खोलीत कशा आल्या? तुम्हाला तर नक्की माहित असेल ह्या गोळ्या कशासाठी आणि का वापरतात ते. ह्या गोळ्या दत्ता साहेबांना द्यायच्या होत्या, पण जर ह्या दिल्या असत्या तर दत्ता साहेबांचं मेलेलं शरीर भेटलं असतं.
काल रातच्याला गोळ्यांची अदलाबदल केलीत ना डॉक्टर? उत्तर द्या डॉक्टर, गोळ्यांची अदलाबदल का केली? आता कोण आलं असेल? ह्या गोळ्या लिहून दिलेल्या गोळ्या आणि ठेवलेल्या गोळ्या वेगळ्या का आहेत? काय कारण असेल हे असं गोळ्या बदलायचं? हे दत्ता साहेबांसाठी तर. बोला डॉक्टर, का बदलल्या गोळ्या? म्हणजे त्या गोळ्या ज्या होत्या आधीच्या त्या बरोबर होत्या. मग ठेवताना वेगळ्या का ठेवल्या गेल्या? अहो, तुम्हाला लोकांचा जीव वाचवाय पाचारण केले, पण तुम्ही इथे हे. काल रात्री तुम्ही आणि भवानी काहीतरी बोलत होते, नीट ध्यानात नाही आलं, पण काहीतरी खुसूर चालली ती. काय बोलणं चालू होतं तुमच्यात आणि भवानीमध्ये? आता लपवून काही भेटणार नाहीये डॉक्टर, उत्तर द्या. गोळ्या का बदलल्या? का दत्ता साहेबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलात? कारण हे सगळं मला भवानीने करायला सांगितलं होतं. म्हणजे भवानी आणि तुम्ही? नाही, ह्याच्यामध्ये माझा काही हात नाहीये. माझा फक्त नाईलाज होता म्हणून मी हे सगळं केलं. डॉक्टर, तुम्ही डॉक्टरकीच्या पदव्या घेता, लोकांवर निरपेक्षपणे उपचार करायचे अशी शपथ घेता, आणि येळ आली तर हे का? डॉक्टर, का केलं तसं? भवानीने मला धमकी दिली होती. मला भवानी सांगितलं की तू हे नाही केलंस तर तुझ्या बायकोचा आणि तुझ्या मुलीचा जीव गमवावा लागेल. काल रात्री भवानी माझ्याकडे आला हे खरंय, पण त्याने आल्यावरती मला हे सांगितलं की दत्ता भाऊंना अशा गोळ्या दे की ते परत कधी शुद्धीवरती आलेच नाही पाहिजे. आणि मी विरोध पण केला, पण त्याने मला माझी बायको आणि माझी मुलगी लहान आहे हो, दोघींना जीव मारण्याची धमकी दिली तेव्हा माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला वाचवायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं. भवानीने माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला वेठीच धरलाय आणि अजूनही त्या दोघी त्याच्याच तावडीत आहेत. जोवर दत्ता भाऊंचा जीव जात नाही तोपर्यंत तो त्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली आहे मला त्यांनी. काका, मला घरी जायचंय. आई सोडणार, लवकरच सोडणार. तुझ्या पप्पानं आमचं म्हणणं मान्य केलं की लगेच सोडणार. आम्हाला जाऊ द्याव, आम्ही काय बिघडवलंय तुमचं? नाही हो, तुम्ही काय बी बिघडवलं नाही आमचं. बिघडवलं इथे समज दत्तानं. तो दत्ता जोवर जित्ता आहे तोवर तुम्ही इथून अजिबात जाऊ शकत नाही. आणि कसं आहे, तुमच्या नवऱ्यानं जर असं डोसकं चालवायचा प्रयत्न केला तर एक वेळ दत्ता वाचल, पण हितनं तुमची तिरडी उठल. आता तुमचा जीव वाचवणं तुमच्या नवऱ्याच्याच हातात आहे. तुम्हीच सांगा मी काय करू? मला माझ्या प्रोफेशन सोबत प्रतारणा करणं योग्य वाटत नाहीये, पण मी हरलोय हो. माझ्यासाठी माझी बायको आणि माझी मुलगी महत्वाची आहे हो.
प्लीज कोणीतरी त्यांना वाचवा हो प्लीज. तुमची परिस्थिती मी समजू शकते. आधी तुम्ही शांत व्हा बघू. तुम्हाला तुमची बायको आणि मुलगी जिवंत पाहिजे असेल तर भवानी जे सांगतोय ते करा. पण त्याला परिणामांची जाणीव इतक्यात करून देऊ नका. म्हणजे त्याने विचारले तर त्याला सांगायचं की तुम्ही त्याने सांगितलेल्या गोळ्या दत्तासाहेबांना दिल्या आहेत. पण त्याच्याबरोबर हे पण सांगायचं की गोळ्यांचा लगेच परिणाम झाला तर लोकांना संशय येईल आणि म्हणून तुम्ही अशा गोळ्या दिल्या त्याचा परिणाम हळूहळू होईल. अहो पण हे खोटं बोलून माझ्या परिवाराला. खरंच आहे, कधी कधी जिंकायचं असेल तर खोटं बोलावं लागतं. तुम्ही फक्त मी सांगते तेवढंच करा. त्या उपरबी जर भवानीने काही विचारलं तर सांगा त्यांना की दत्तासाहेबांना मरायचं असेल तर इथे नाही, त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जीव जाऊ दे. कारण उद्या जर त्यांचा जीव इथे गेला तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. आणि म्हणून दत्तासाहेबांना लवकरात लवकर घरी पाठवायचा निर्णय घेतलाय तुम्ही. अहो पण माझ्या परिवाराचं काय? त्यांची काळजी नका करू. त्यांना जिथं कुठं डांबून ठेवलं असेल त्यांना तिकडून सुखरूप बाहेर काढण्याची जबाबदारी माझी. खरं खरं सांगताय तुम्ही? हा विश्वास ठेवा माझ्यावर. तुमच्या बायकोच्या आणि तुमच्या मुलीच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी. याची जबाबदारी मी घेते. तुम्ही फक्त दत्तासाहेबांना चांगली औषधं लिहून द्या ज्याने ते लवकर बरे होते. तुम्ही माझ्या घरच्यांना वाचवणार असाल तर मी पण तुम्हाला एक वचन देतो. मी दत्ताभाऊंना काही होऊ देणार नाही. त्यांना बरं करायची जबाबदारी माझी. नक्की? हो नक्की. डॉक्टर साहेब, वाईटावर चांगल्याचा विजय नेहमीच होतो. फक्त आपण कोणत्या बाजूने झुकतोय याचा सचक विवेक बुद्धीने विचार करायला हवा. नक्षत्रा इकडे ये. दत्तगुरु, हे सगळं काय चाललंय? अक्षासोबत आईसाहेब. अगं ये की इकडं. हा हा आईसाहेब. याला ओळखतेस का? नाही. तू कसं ओळखणार म्हणा? अक्षय नाव आहे याचं. अनाथ आहे बिचारा. दत्ताच्या नावानं ज्या शाळेत फंड पुरवलं जातो ना, त्यात शिक्षण घेतो. दत्ताला देव मानतोय, त्यालाच बघायला आलाय. तू जरा ह्याच्या संग थांब. दत्ता जागा आहे का आम्ही बघून येतो. अक्षय, तू इथे का आलास? इथे कोणाला काही माहित नाहीये. अरे बोल की, कुणी सांगितलं तुला इथे यायला? अरे बोल ना अक्षय. या लोकांना कळलं तर गडबड होईल. तुला इथला पत्ता कोणी दिला? अक्षय, तू कोणाला काही बोलला नाहीये ना? हा, अरे सांग ना. किती करशीला माझ्यावर माया, आला आला रे माझा भाऊ राया.
किती करशीला माझ्यावर माया, आला आला रे माझा भाऊराया, आला आला रे माझा भाऊराया. आहे की नाही बडा धमाका? भारी कॉम्बिनेशन झालंय राव. हा अनाथ पोरगा अक्षय आणि ज्योतीची आई भारती. आता कोणाला नातेवाईक म्हणून सांगशील? हा मोरे साहेब, अहो, का असं करताय आमच्यासोबत? का मागे लागलायत आमच्या? अगं तुझ्यासाठी ग, आणि तूच मला गावना झालीस. म्हणलं जरा शाळा करावी. आता जोवर तू माझं ऐकत नाही तोवर यो धर्मिंदर माझा संग राहील. हे बघा, तुम्ही सांगाल ते मी करेन, पण माझ्या अक्षयाला काही करू नका. अजून काय केलं बी नाही, पण दत्ता जर का इकडनं जित्ता घरला गेला तर या धर्मेंदरचं रागात तर पिनच, आणि तुझं पितळ बी उघड करेल. कोण आहे म्या? यम 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 म्हणतात मला. बोलून बी धावतो आणि करून बी धावतो. आईचा आणि भावाचा जीव जर का प्यारा असेल ना, तर दत्तानं शेवटचा श्वास इथंच घेतला पाहिजे. माझी राणी गती ह्याच्या आईनं पाहिलं असतं तर लय खुश झाली असती. अरे ताईसाहेब, ताईसाहेब, बरं वाटलं तुम्हाला इथे पाहून. इथं कशाला आलायसा? अहो काय नाही हो, ह्यो पोरगा. म्हणलं इथं नीट पोचलाय की नाही बघावं. रस्त्यात बसून दत्ता भाव लय क्याकटत होता. म्हणलं आपणच सोडून यावं, त्या निमित्तानं आपली बी भेट होईल, तब्येतीची चौकशी करता येईल. हे दत्ता भाऊंसाठी गेट विल सून म्हणाव माझ्याकडनं. नक्षत्रा, नाजूक आहे फुल, जरा जपून. ताईसाहेब, दत्ता भाऊ आराम करत असतील ना? माझा निरोप तेवढा पोचता करा. म्हणावं गेट विल सून. त्यांना बरं वाटलं की पुन्हा येईनच. हा, राम राम. सुरवंट किती बी मऊ लागलं तरी त्याचा काट हातात रुतायचं थांबत नाही. आई साहेब, ह्याला घेऊन जाताय ना दत्ता साहेबांकडे? अगं झोपलाय त्यो. एक दोनदा हाक मारली पर गाढ झोप लागले त्याला. त्याला जाग आली की तूच घेऊन जा याला. काय र, खाल्लेस का काही? ही नक्षत्रात आई आहे, ती तुला दत्ताकडे घेऊन जाईल नंतर. आम्ही जरा आलोच.